आम्हाला पार्टीला बोलून झोपला तर नाही ना हा? पण स्वतःच्या बर्थडे पार्टी मध्ये कसे झोपू शकतात? अरे काही भरोसा नाही, 60 वर्षांचा झालाय तो. सुधीर बाहेर ये बाबा. हॅलो. पार्टी आजच आहे ना ग? नक्की? हो, पार्टी आजच आहे, नक्की सांगते. मी फोन करून बघतो त्याला. फोनची रिंग तर आताच वाजते, याचा अर्थ आताच आहे. तर मग आतून कोणी दरवाजा का उघडत नाहीये? मी म्हंटल ना 60 वर्षांचा झालाय, पण बालिशपणा गेला नाही अजून. सुधीर, जरा खिडकीकडे जाऊन बघूया आपण. हो, चला चला पाहूया. इमर्जन्सी मेडिकल कार्ड. यांना बदाम आणि फिशची ॲलर्जी होती. तर केकही पूर्ण संपवला नाहीये. हा बघ, कदाचित केक कापल्यावर लगेच या सगळ्यांचा मृत्यू झाला. झटापटीच्या खुणा नाहीयेत, सरळ गोळी घातली. इथूनच गोळी मारली असणार. चौथी बॉडी कुठे आहे? आते सर. गन केस, गन गायब है. तसं सर, हे सगळं घडून किती वेळ उलटला असेल? या चौघांचा मृत्यू काल दुपारी 2 ते 4च्या दरम्यान झाला असेल. कोण आहेत हे सगळे, काही कळलं का? हो सर, ते सुधीरजी आहेत, RK विप्स इंडस्ट्रीजचे चेअरमॅन. तो त्यांचा मोठा मुलगा नील आणि हा त्यांचा लहान मुलगा रितेश. आणि आज ज्या आहेत त्या सुधीरजींच्या पत्नी आहेत, माया. सर, नील आणि रितेश RK विप्स कंपनीचे बोर्ड मेंबर्स होते, पण कंपनीची परिस्थिती वाईट होती, बंद पडायच्या मार्गावर होती. बरेच महिने बिल्स भरले नाहीत आणि मार्केटमधली कर्जही नाही फेडलीत. बरेच प्रॉब्लेम्स होते सर. मग इथे सेलिब्रेशन कसलं होत होतं? सर, सुधीरजींचा 60वा वाढदिवस होता. बर्थडे साजरा करत होते. मग अजूनही माणसं आली असतील ना इथे? ऑफिसमधली काही माणसं आली होती आणि त्यांची चौकशी करून त्यांना जाऊ दिलं. हे सगळे इथे असे एकत्र राहायचे? नाही नाही सर, इथे तर फक्त सुधीरजी आणि माया राहायचे. सुधीरजींनी नील आणि रितेशसाठी वेगवेगळे बंगले घेऊन ठेवले होते. हे दोघे तिथेच राहायचे. आज तर हे वडिलांच्या वाढदिवसासाठी आले होते. सर, संध्याकाळी खूप मोठी पार्टी होणार होती. केक कट केल्यानंतर काही मिनिटातच सगळ्यांचा मृत्यू झाला. पार्टी प्लॅन करणारी टीम आली होती इथे. कुणी दरवाजा उघडला नाही म्हणून ते निघून गेले. बॉस, मला वाटत नाही बाहेरून कोणी आत आला असेल. जे काही घडलंय या चौघांमध्येच घडलंय. नाही, ते घरात कोणी नोकर चाकर तर असतीलच ना? आहे ना, नोकर आहे, पण तो गावाला गेलाय. सुधीरजींनी फक्त आजच्यासाठी एक नोकर कामावर ठेवलेला. तो काल सकाळी काम करून गेला आणि पार्टी संपल्यानंतर साफसफाई करायला येणार होता. पार्टी संपण्याआधीच हे सगळे संपले. मला तर हा खूनच वाटतोय. सॉरी डॉक्टर साहेब, पण मला असं वाटतंय की या चौघांच्या व्यतिरिक्त इथे कोणीतरी पाचवा होता, जो बाहेरून आला होता. जरा लक्षपूर्वक पहा ना, इथे कुठेही झटापटीच्या खुणा नाहीयेत आणि प्रत्येक वस्तू आपल्या जागेवर आहे. असं वाटतं की कोणीतरी केकमध्ये असं काहीतरी टाकलं होतं की तो खाऊन चौघे बेशुद्ध पडले. त्यानंतर तो पाचवा माणूस घरात घुसला, त्याने सर्वांना गोळ्या घातल्या. हा बॉस 100% खूनच आहे. खून आणि आत्महत्याही. तू एवढ्या ठामपणे कसं सांगू शकतोस?
सर हे बघा, बाकीच्या 3 बॉडीजवर संघर्षाच्या काही खुणा नाही आहेत सुधीरजींशिवाय. पायही दुमडलेले आहेत, ब्लड लॉस जास्त आहे. असं वाटतं की जेव्हा यांना गोळी लागली तेव्हा हे शुद्धीवर होते. जर हेही केक खाऊन बाकीच्यांसारखे बेशुद्ध झाले असते तर त्यांच्यासारखेच पडले असते. यांनी तिघांना गोळ्या घातल्या आणि मग आत्महत्या केली असं वाटतंय. जर असं असेल तर ज्या गनमधून गोळ्या झाडल्या ते गन कुठे? गन इथे गोळी लागली डोक्यावर. सुधीरजींनी जर गन चालवली असेल तर अशी पडली आणि गन धरलेला हात जमिनीवर आपटला आणि ही आहे गन. सर हे बघा, रितेशचा मोबाईल सापडलाय. सर त्याने केक कापल्यावर त्याच्या सोशल प्रोफाईलवर सेल्फी अपलोड केलाय. मी म्हणालो होतो ना, 5वा कोणी असूच शकत नाही. सर माहित नाही का, पण मला अजूनही संशय येतो. आता संशय घेणं तर आपलं कामच आहे सर. एक काम करूया, जेवढे पुरावे आहेत, जेवढ्या वस्तू आहेत, ब्युरोमध्ये नेऊया. बघू एसीपी सर काय म्हणतायत. मला तर काहीतरी गडबड वाटते. बॉस, मला सर्वांच्या पोटात केकचे तुकडे मिळाले. तोच केक जो त्या सर्वांनी खाल्ला होता. त्या केकमध्ये सेडेटिव्ह मिसळलं होतं, गुंगीचं औषध. सेडेटिव्ह? यांनी ते खाल्लं आणि बेशुद्ध पडले. चौघेही? नाही, तिघे, नील, रितेश आणि माया. मला या तिघांच्याच पोटात फक्त केकचे तुकडे मिळालेत. म्हणजे सुधीरजींनी तो केक खाल्लाच नव्हता? नाही दया, सुधीर फक्त एकटाच होता जो गोळी लागली तेव्हा शुद्धीत होता. काय? सुधीरजींनी स्वतःच्या वाढदिवसाचा केक खाल्लाच नाही खाल्ला, कारण त्या केक मध्ये बदाम होतं. पण सर त्यांच्या घरच्यांना तर माहीतच असेल ना की त्यांना बदामाची ॲलर्जी आहे. एक्झॅक्टली. मग त्यांनी हा केक आणलाच का? विचित्रच आहे. वाढदिवस सुधीरजींचा आणि केक त्या सर्वांनी खाल्ला. केक तिघांनी खाल्ला, पण तिथे जी बंदूक मिळाली त्यातून 4 गोळ्या झाडल्या ज्या या चौघांना लागल्या. आणि आश्चर्य म्हणजे त्या बंदुकीवर सुधीरच्या बोटांचे ठसे आहेत. आणि ती गनी सुधीरजींच्याच नावावर रजिस्टर्ड आहे. तर सुधीरजींनी आधी त्या तिघांना गोळ्या घातल्या आणि मग स्वतः आत्महत्या केली. पण का? कर्जापासून वाचण्यासाठी. धंदा बुडत होता, कर्ज वाढत होती, म्हणून स्वतःसोबत संपूर्ण कुटुंबाला मारून टाकलं. अजून काय कारण असू शकतं? हो सर, असंच वाटतंय. सुधीरजींनी जाणून बुजून तो बदाम असलेला केक आणला होता, म्हणजे त्यांना खायला लागू नये. त्यांनी सेडेटिव्ह टाकून बाकी सर्वांना तो केक खायला घातला आणि बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना मारून स्वतः आत्महत्या केली. पूर्वी तो रितेशने जो फोटो अपलोड केला होता ना नेटवर, जरा दाखवतो. किती वाजता काढला होता हा फोटो? सर 2:05 आणि अपलोड कधी केला? सर 2:07 सांगून की एक गोष्ट सांग, केक खाल्ल्यावर किती वेळाने बेशुद्ध पडले असतील ते सगळे? 20 ते 25 मिनिटं. म्हणजे 2.5 किंवा 2:35. आणि मृत्यूची वेळही अंदाजे तीच आहे सर, 2:30 ते 2:45 दरम्यान. म्हणजे सगळं घडलंय या 40 मिनिटांच्या काळात. 1 मिनिट, ही काय? ही सावली कसली आहे? ही शॅडो? हे चौघे तर इथे उभे आहेत, तर मग तिथे सावली कुठून आली? ते तर तिथे जाऊनच पाहावं लागेल की ही सावली कसली आहे. 2:04. पडद्या बिडद्यांची जागा तशीच आहे ना? तशीच आहे सर. पोझिशन घेऊयात आता. रेडी? 2:05. हा. अरे, यात तर कोणती सावलीच दिसत नाहीये. मग याच सावली कुठून आली? ऊन तिथून येत आहे. पूर्वी जरा तिथे जाऊन उभी राहा बघू. हा, बस. हा, याच सावली दिसतेय, अगदी तशीच्या तशी, सेम टू सेम. बरोबर. येथे कोणीतरी 5वाई होता आणि तो तिथेच उभा होता जिथे मी उभी होते. हा तोच माणूस आहे ज्याने सुधीरजी आणि त्यांच्या कुटुंबाला मारलंय. आणि त्याने आपल्याला ऑलमोस्ट फसवलंच की हा मर्डर कम सुसाईड आहे. त्याच्यात सावलीने त्याला दागा दिला. पण सर या सावलीवरून खुन्यापर्यंत पोहोचणार कसं? खुन्याचं मेन टार्गेट होतं सुधीरजी, आणि तो त्यावेळी तिथेच उभा होता, म्हणजे यांच्या ओळखीचाच असणार. बरोबर.
जरा चौकशी करा सुधीरजींनी पार्टीला कोणाकोणाला बोलावलं होतं. सर, मी परी. तू सुधीर यांची एक्झिक्युटिव्ह असिस्टंट होतीस? हो. सर, मी जान्हवी. मार्केटिंग हेड. येस सर. सर, माझं नाव जगन्नाथ आहे. मी कंपनीचा वकील आहे. आणि सुधीरजींचे पर्सनल वकीलही आहात. हो, पण तुम्हाला आमच्याकडून काय माहिती हवी आहे? सुधीरजींच्या कंपनीत जवळपास 300 लोक काम करतायत, पण त्यांनी आपल्या पार्टीत फक्त तुम्हा तिघांनाच बोलावलं. असं काय खास नातं होतं सुधीरजींचं तुम्हा तिघांशी? सर, मी आधीच सांगितलं की मी त्यांची एक्झिक्युटिव्ह असिस्टंट होते. मग एका एक्झिक्युटिव्ह असिस्टंट सोबत एवढे वैयक्तिक संबंध? सर, मी फक्त त्यांचं कामच नाही तर त्यांचं पूर्ण आयुष्य मॅनेज करायचंय, म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही. आणि त्या दिवशी मी पार्टी मॅनेज करायला गेले होते, सेलिब्रेट करायला नाही. आणि तुम्ही वकील साहेब? सर, सुधीर आणि मी बालपणीचे मित्र आहोत. त्याचा वाढदिवस आणि मी नाही जाणार असं कसं होईल? आणि तुम्हाला पार्टीमध्ये त्यांनी का इन्व्हाइट केलं होतं? सर, मला सुधीर सरांनी नाही, नीलने इन्व्हाइट केलं होतं. मी आणि नील खूप चांगले मित्र होतो. आय सी. तुम्ही त्यांचं पूर्ण शेड्यूल मॅनेज करायचात. मग पार्टीच्या दिवशी कोणी भेटायला येणार होतं? काही मीटिंग वगैरे ठेवली होती तुम्ही लोकांनी? सर, त्या दिवशी बँक हॉलिडे होता तर मीटिंग किंवा अपॉइंटमेंट नव्हती. आणि त्यांचा बर्थडे होता तर त्यांना पूर्ण दिवस फॅमिली सोबत घालवायचा होता. काल दुपारी 2 आणि 3च्या दरम्यान तुम्ही कुठे होतात? सर, मी तर माझ्या घरीच होते. व्लॉग बनवत होते. व्लॉग? व्हिडिओ ब्लॉग. माझा एक इंटरनेट चॅनल आहे ज्यावर मी काही व्हिडिओ बनवून अपलोड करते. सर, मी घरी झोपले होते. माझी तब्येत बरी नव्हती. सर, मी माझ्या फॅमिली बरोबर फिल्म बघायला गेलो होतो. अच्छा, आता हल्लीच सुधीरजींच्या वागणुकीत काही बदल पाहिलात का तुम्ही? हो सर, मी एक गोष्ट नोटीस केली होती. सर, आत्ताच काही महिन्यांपूर्वी आमची एक मीटिंग सुरू होती. सर, काय झालं? ये आत. ठीक आहे, तुझा. सॉरी जेंटलमॅन, मीटिंग इज ओव्हर. बाळाचे कपडे? येस सर. अच्छा, अजून काही नोटीस केलं तुम्ही? काही विचित्र गोष्ट? हो सर, साधारण 2 आठवड्यांपूर्वी मला सुधीर म्हणाला होता की त्याला त्याचं मृत्यूपत्र बदलायचंय म्हणून. मृत्यूपत्र बदलायचं होतं पण का? माहित नाही सर. त्यांच्या मृत्यूपत्रात तिघांची नावं होती. एक त्यांच्या पत्नीचं, मायाचं, आणि 2 त्यांची मुलं. पण त्यांना एक चौथं नाव त्यात जोडायचं होतं, ऍड करायचं होतं. काय नाव काय होतं त्या चौथ्याचं? सर, नाव तर त्याने नाही सांगितलं. तुम्ही मृत्यूपत्र बदललं का? हो सर, मी सगळी कागदपत्र तयार केली होती. फक्त नाव लिहून सुधीरला सही करायची होती. मग काय माहित काय झालं, अचानक त्याच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी तो मला म्हणाला की मृत्यूपत्र नाही बदलायचंय, ते जुनंच मृत्यूपत्र ठेवायचंय. ठीक आहे. आता हा चौथा व्यक्ती कुठून आला ज्याचं नाव सुधीरजींना त्यांच्या मृत्यूपत्रात टाकायचं होतं? सुधीरजींच्या मृत्यूचं या चौथ्याशी काही कनेक्शन असू शकतं? माझ्या तर हे लक्षात येत नाहीये की बाळाचे कपडे कोणी का पाठवेल कोणाला. बाळाचे कपडे पाठवण्यात आले होते तर ते एन्व्हलप कुठे? सुधीरजींचं घर तर आपण चांगलं चेक केलं होतं, तिथे तर असं काहीच सापडलं नाही. घरात नाही तर ऑफिसमध्ये? सापडलं. अरे, यावर तर पोस्टल स्टॅम्प किंवा पाठवणाऱ्याचं नावही नाहीये.
मग हे पार्सल इथे पोहोचलं कसं? हे एनव्हलप कोणीतरी सरळ कंपनीच्या पोस्ट बॉक्समध्ये टाकलं. एनव्हलप डॉक्टर साळुंकेकडे पाठवून देऊ. कदाचित त्यांना काहीतरी सापडेल. ठीक आहे. ही जान्हवी म्हणाली होती ना, हे पार्सल पाहून मिस्टर सुधीर अगदी थक्क झाले होते. शक्यता आहे की जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील. आणि त्यानंतर त्यांनी कोणाला तरी कॉलही केला असेल. गेल्या महिन्याचे कॉल डिटेल्स मागून घ्या सुधीरजींचे. पाहूया हे एनव्हलप मिळाल्याच्या नंतर सुधीरजींनी सर्वात आधी कोणाला फोन केला होता. सुधीरचा फोन आला होता बऱ्याच काळानंतर. काय बोलणं झालं तुमचं? रागात होता तो की मी त्याला ते एन्व्हेलप का पाठवलं, पण मी त्याला कुठलंही एन्व्हेलप पाठवलं नव्हतं. पण काहीतरी कारण असेल ना सुधीरजींना तुमच्यावर संशय यायला. बरोबर. त्या एन्व्हेलप मध्ये बाळाचे कपडे होते. त्याला वाटलं की ते तेच कपडे होते जे मी आणि सुधीरने आमच्या बाळासाठी घेतले होते. आमच्या बाळासाठी म्हणजे? माझं आणि सुधीरचं बाळ. 30 वर्षांपूर्वी मी आरके विप्स कंपनीत अकाउंट डिपार्टमेंटमध्ये काम करायचे. सुधीरचे वडील तेव्हा मालक होते. तिथे सुधीर आणि मी प्रेमात पडलो आणि काही समजण्यापूर्वीच माझ्या लक्षात आलं की मी सुधीरच्या बाळाची आई होणार आहे. मग तुम्हा दोघांचं लग्न नाही झालं? नाही ना. सुधीरने तर वचन दिलं होतं, पण त्याचे आई वडील तयार नव्हते, कारण मी त्यांच्या बरोबरीची नव्हते. त्यांना तर सुधीरचं लग्न फार धनाढ्य कुटुंबात आणि त्यांच्या स्टेटसच्या मुलीशी करायचं होतं. मग त्याचे आई वडील आणि कुटुंबाने खूप प्रयत्न केले त्याला, मला आणि माझ्या कुटुंबाला समजावण्याचा की मी गर्भपात करावा. पण मीही ठरवलं होतं की काहीही झालं तरीही मी मुलाला जन्म देणारच. 15 मार्च 1990 माझं बाळ या जगात आलं. पण येताच त्याचा मृत्यू झाला. ज्या बाळाला मांडीवर खेळवायचं होतं, छोटे छोटे कपडे घालायचे होते, त्याला काही नाही करू शकले मी. असं वाटलं की अशा वेळी तरी सुधीर माझ्या सोबत असेल, माझी साथ देईल. पण त्याने तर त्याआधीच माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. त्याच महिन्यात त्याने माझ्याशी लग्नही केलं. मग यासाठीच तुम्ही आजपर्यंत लग्न केलं नाही आणि इथे एकट्या राहताय. बरोबर. सुधीरजींनी तुमच्यासोबत जे काही केलं त्याने फार त्रास झाला असेल ना तुम्हाला. खूप तिरस्कार करायचा तुम्ही त्यांचा. माझ्यापेक्षा जास्त तिरस्कार त्याचा कोण करू शकतं. त्यांनी तुम्हाला तुमचा हक्क दिला नाही तर तुम्ही संपत्तीत वाटा मागितलात. जेव्हा वाटा द्यायला नकार दिला तेव्हा तुम्हाला राग आला आणि तुम्ही मारून टाकलं. मी त्याला नाही मारलं आणि मी त्याला का मारेन. माझी तर इच्छा होती की त्याने जिवंत राहावं आणि आयुष्यभर तडफडावं. ज्या दिवशी सुधीरजींचा मृत्यू झाला त्या दिवशी 2 ते 3च्या दरम्यान कुठे होता? मी घरीच होते. तुमच्याकडे एखादा विटनेस, एखादा साक्षीदार? काही पुरावा नाहीये. हॅलो. हां सर. ओके सर. हो एकत्र जाऊत सर. मी सांगतो. येस सर. सर साळुंके सर लॅबमध्ये लवकर बोलवत आहेत. म्हणत होते की काहीतरी दाखवायचं आहे. ठीक आहे. ऐकाल तर विश्वास बसणार नाही बॉस. त्या एन्व्हलपची मी चांगल्या प्रकारे पडताळणी केली तर मला फिंगरप्रिंट्स तर कोणाचे मिळाले नाहीत, पण त्या एन्व्हलप वरून मला DNA सॅम्पल मिळाले. ज्याने कोणी ते एन्व्हलप पाठवलं त्याने कदाचित तोंडाने थुंकी लावून ते सील केलंय आणि म्हणूनच मला त्या एन्व्हलपवर लाळेचे ट्रेसेस मिळाले ज्याने DNA प्रोफाईल बनवला जाऊ शकतो. पण सर DNA टेस्टसाठी तर 4-6 आठवडे लागतात. हो, आणि मी 5 दिवसांसाठी चाललोय दिल्लीला एका कॉन्फरन्ससाठी. पण त्याआधी मी काही प्रायमरी टेस्ट केल्या आहेत. आणि काय निघालं सर तुमच्या या टेस्टमध्ये? या टेस्टने मला हे कळलं की हा ज्या कोणाचा DNA आहे त्याचा DNA सुधीरजींच्या DNAशी मॅच करतो. काय? याचा अर्थ हाच की? याचा अर्थ असा की ज्याने कोणी हे एन्व्हलप पाठवलं त्याचं सुधीरशी रक्ताचं नातं आहे. म्हणजे सुधीरचा कोणी नातेवाईक सुधीरला ब्लॅकमेल करतोय. पण कोण असू शकतो तो? सर अदितीच्या पोटात जे बाळ होतं ते जन्मताच मृत होतं. हो. आणि सर उर्ली
सुधीरजींची मुलं रितेश आणि नील. त्या दोघांना सुधीर आणि आदितीचं गुपित समजलं तर नसेल ना? काय माहित त्यासाठीच ब्लॅकमेल करत असतील ते बाळाचे कपडे पाठवून. अच्छा सर, ते जे बाळाचे कपडे सापडले होते ते खरंच जुने आहेत की मळवून जुने दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय? मी ते स्पेशलाइज लॅब मध्ये चेक करायला पाठवलंय, लवकरच समजेल आपल्याला. बाय द वे, तुला सुधीरच्या मुलांबद्दल काय माहिती मिळाली? काय करायचं ते? सर, 1 वर्षापूर्वी सुधीरजींनी त्यांच्या मुलांना त्यांच्याच कंपनीत बोर्ड मेंबर बनवलं आणि त्यानंतरच कंपनी लॉस मध्ये जाऊ लागली. ते दोघंही कंपनीच्या पैशांवर स्वतःच ऐश करायचे. महागड्या गाड्या, मोठे मोठे छंद, सगळं करायचे कामाव्यतिरिक्त. पण सर, सुधीरजी त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करायचे. दोघांसाठी वेगवेगळे बंगले. असं तर नाहीये ना की त्या दोघांनीच ते ॲन्युअलला लेटर बॉक्स मध्ये टाकलं? एक गोष्ट लक्षात येत नाहीये की हे ब्लॅकमेलिंग कशाला? अरे बाबा, पैशांसाठी. कंपनी बुडत होती. बरोबर. कंपनी बंद पडण्याआधी जेवढे लुटू शकतो तेवढे लुटून घ्या. जर ही सुधीरची दोन्ही मुलं आपल्या वडिलांना पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती तर नक्कीच त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आलेच असतील. मोठी रक्कम आली असेल. एक काम करा, या दोघांचे कंपनी अकाउंट, पर्सनल अकाउंट सगळे चेक करा. बघा एखादी मोठी रक्कम आली होती का. सर काहीतरी सापडलंय. आरके विप्स इंडस्ट्रीच्या अकाउंट मधून कोट्यावधी रुपये ट्रान्सफर झालेत. कोणाच्या अकाउंटवर झालेत? 1 मिनिट बघतो सर. हे रितेश किंवा नीलचंच अकाउंट असणार. नाही सर, हे प्रायव्हेट अकाउंट आहे, रेचलच्या नावाने. कोणते पैसे? तुम्ही सगळं काय बोलताय? मला काहीच माहित नाहीये. कोणते पैसे? तेच पैसे जे आरके विप्सच्या अकाउंट मधून तुझ्या पर्सनल अकाउंटवर ट्रान्सफर झालेत. काही आठवलं का? तो माझा पगार आहे सर. मी तिथे काम करायचे. पगार 11 करोड पगार. हा, तोही फक्त 2 आठवड्यांचा. त्या हिशोबाने तर तुझा महिन्याचा पगार 22 करोड रुपये झाला. काय काम काय करतेस तू? ब्लॅकमेलिंगचं काम. तू आणि रितेश मिळून सुधीर यांना ब्लॅकमेल करत होतात. हे बघ रेचल, आम्हाला चांगलंच माहिती आहे की तू आरके विप्स मध्ये एक दिवसही काम केलं नाहीयेस. आता सरळ सरळ खरं सांगतेस की रितेश तर नाही राहिला. त्याच्या वाट्याची जेवढी शिक्षा आहे ना ती तुलाच मिळेल. ब्लॅकमेलिंग आणि एक्स्टॉर्शनची शिक्षा माहिती आहे का तुला? मी कुणालाच ब्लॅकमेल नाही केलं सर. तर मग सुधीरजींनी तुला 11 करोड काय असेच दान म्हणून दिले? सुधीर अंकलनी ते पैसे ट्रान्सफर नाही केलेत. तर मग कोणी केले? माझ्या बॉयफ्रेंड रितेशने. तो म्हणाला की काही दिवसांसाठी त्याला त्याच्या कंपनीचे पैसे दुसरीकडे ठेवायचे. दुसरीकडे? पण का? माहित नाही आणि मी विचारलंही नाही. तू रितेशला विचारलं नाहीस आणि रितेश मेल्यावर पोलिसांना सांगितलं नाहीस? मला वाटलं रितेश तर आता नाही, मग पैसे मीच ठेवून घेते. कुणाला काय करणार आहे? आता सुधीर आणि त्याच्या कुटुंबाला मारलं तरी कोणी असावं. परी तर व्हिडिओ बनवत होती. जान्हवी आजारी होती आणि जगन्नाथ त्याच्या कुटुंबासोबत फिल्म पाहत होता. या अदितीबद्दल काही समजत नाहीये. मग कोण असू शकतं ज्याने सुधीरला ते एनव्हलप पाठवलं, ते पाकिट पाठवलं? कोण आहे तो ज्याचं नाव सुधीरला मृत्यूपत्रात टाकायचं होतं पण टाकलं नाही? कोण? फ्रीज मध्ये दुसरा केक कुठून आला? बर सर, हे 2 केक? तेच तर. जर वाढदिवस होता तर सुधीरने त्याच्या कुटुंबासोबत एवढा लहान केक का कापला जिथे एवढा मोठा केक होता फ्रीज मध्ये? सर, म्हणजे ते रात्रीच्या पार्टीत हा मोठा केक कापणार असतील. अरे बाबा, सुधीरजी 18 वर्षांचा मुलगा नव्हते काही जे आपल्या वाढदिवसासाठी 2 केक मागवतील. सर, शक्यता आहे की हा केक त्यांना कोणीतरी गिफ्ट केलेला असावं. हा बदामाचा केक. अरे हो, पण बॉक्स मध्ये आणला असेल ना. त्या केक शॉपचं नावही असेल बॉक्सवर. नाही सर, तिथे तर आम्हाला तसा बॉक्स नाही सापडलं. नाही? शक्यता आहे की कोणीतरी केक घरी बनवला असेल. तरीच आम्हाला बॉक्स सापडला नाही तिथे. पण हा बदामवाला केक बनवला तरी कोणी? सर, मी जान्हवीची सोशल प्रोफाईल चेक करत होते. तिचे असे बरेच फोटो आहेत ज्यात ती केक्स आणि पेस्ट्रीज बेक करते. बेकिंगची खूप आवड आहे तिला.
हो, मला बेकिंगची आवड आहे. तर काय? तर काही नाही, तू बदामवाला केक बनवला होतास ना सुधीरजींसाठी. जर मला माहिती आहे की त्यांना बदामाची ॲलर्जी आहे, मग मी त्यांच्यासाठी बदामाचा केक का बनवेन? कारण तुझी इच्छा होती की त्यांनी केक खाऊ नये. खाल्ला असता तर बेशुद्ध पडले असते ना. आणि तुझी इच्छा होती की तू जेव्हा त्यांना मारशील तेव्हा ते शुद्धीत असावेत, रडावं तुझ्या समोर, मिनतवाऱ्या कराव्यात, हो ना? पण मी सुधीर अंकलना का मारेन? तू केक मध्ये सेडेटिव्ह नाही मिसळलंस रितेश, नील आणि मायाला मारण्यासाठी. तुम्ही हे सगळं काय बोलताय? बस झालं, नाटक बंद. तूच म्हणाले होतीस ना की त्या दिवशी तू आजारी होतीस आणि घरीच होतीस, कुठेही गेली नव्हतीस. तर मग पार्टीला कशी गेलीस? गेली होतीस ना पार्टीला. मी खरंच 2-3 वाजेपर्यंत झोपले होते. मग मी जेव्हा झोपून उठले तेव्हा मला जाणवलं की मी बेटर फील करते आणि म्हणून मी पार्टीलाही गेले होते. यात मी काय चुकीचं केलं? जर तू 2 ते 3च्या दरम्यान झोपली होतीस तर 2:30च्या आसपास जेव्हा सुधीरजींचा मृत्यू झाला तेव्हा तुझा मोबाईल त्यांच्या घराजवळ काय करत होता? हे बघ जान्हवी, खोटं बोलून काहीच फायदा नाहीये. आम्ही तुझ्या मोबाईलचे रेकॉर्ड चेक केलेत. ज्यावेळी सुधीरजींचा मृत्यू झाला तुझ्या मोबाईलचं लोकेशन त्यांच्या घराजवळ होतं. खरं बोलणार आहेस की आता मी बोलायला भाग पाडू? माझं आणि नीलचं एकमेकांवर प्रेम होतं. आम्ही विचार केला की नीलच्या वडिलांचा वाढदिवस आहे तर आमच्याकडे चांगली संधी आहे त्यांना सर्व काही सांगण्याची. आणि म्हणून मी तिथे गेले होते. तिथे भटकत राहिले, नीलला फोन करत राहिले. तासनतास मी तिथे फिरत राहिले पण नीलचा फोनच नाही आला. मला वाटलं की कदाचित नीलला संधी मिळत नाहीये मला कॉल करण्याची. खोटं. तुला वाटलं की नीलने तुला दगा दिला म्हणून तू त्याला आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला मारून टाकलंस. ही चांगली जबरदस्ती करताय तुम्ही. जर मला बेकिंग आवडतं तर याचा अर्थ असा होत नाही की खून मी केलाय. इंटरनेटवर रेसिपी पाहून केक तर कुणीही बनवू शकतं. केक बनवणं काय मोठं कठीण काम आहे. आणि रितेशची गर्लफ्रेंड रेचल तीही बेकिंग करते. मग तिथे जाऊन का नाही विचारत तुम्ही? सगळ्यांना विचारू आम्ही. बोलवा सगळ्यांना. मोठी इंटरेस्टिंग केस आहे. असं फार कमी वेळा होतं की एवढ्या सगळ्या जणांकडे एकाच माणसाचा जीव घेण्यासाठी संधी आहे आणि हेतूही. सर तुम्ही पुन्हा? सर मी का मारेन त्यांना? तुम्हाला नीलशी लग्न करायचं होतं. कुटुंबाने नकार दिला तर मोठं कारण आहे खून करण्यासाठी. आणि सुधीरजींच्या कुटुंबासाठी तर श्रीमंती आणि सोशल स्टेटस फारच महत्वाचं होतं. त्याचं सर्वात मोठं उदाहरण अदितीजी आहेत. आणि सुधीरजींनी या श्रीमंती आणि सोशल स्टेटससाठी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर तुमच्यापेक्षा जास्त तिरस्कार कोणाच्या मनात असणार? माझ्या लेखी पैशांचं काहीच महत्व नाहीये आणि कोणत्याही गोष्टींचा पश्चातापही नाही. पश्चाताप तर तुलाही नसेल रिचल. इथे तर 5-5 हजारांसाठी लोक खून करतात आणि तुला तर बसल्या बसल्या 11 करोड मिळाले. आणि तुम्ही? तुमच्या हातात तर सुधीरजींनी आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दिला होता ना. तुम्हाला सगळं माहित होतं त्यांच्याबद्दल. हेही माहित होतं की ते आपली गन कुठे ठेवतात. हे बघा, तुम्हाला जे बोलायचं असेल बोलू शकता. मी तुम्हाला आधीही म्हणाले की मी घरी त्या दिवशी व्हिडिओ ब्लॉग बनवत होते. हवं तर तुम्ही माझा मोबाईल चेक करू शकता. हो नक्की द्या ना. कळू तर दे व्हिडिओ ब्लॉग कसा बनवायचा ते. सर आता तुमची खात्री पटली ना की त्या दिवशी मी घरी DIY व्हिडिओ बनवत होते? DIY म्हणजे? डू इट युअरसेल्फ. सर मी माझ्या इंटरनेट चॅनलवर लोकांना रोजची कामं करण्याचे सोपे मार्ग सांगते. डू इट युअरसेल्फ. सर हा, न्यूजपेपर बघा. तारीखही तीच आहे. हो आहे तर तीच. म्हणजे व्हिडिओ त्याच दिवशी शूट झालाय. सर हा पूर्वी. सर मी मेमरी कार्डवर डेट आणि टाइम चेक केलं. हा व्हिडिओ त्याच दिवशी 2 आणि 4च्या दरम्यान बनला. असं का? आणि सर परीचं मोबाईल लोकेशन ट्रॅक केलं आम्ही तर कळलं की त्या दिवशी ती घरीच होती. पूर्वी एक काम कर, या 4ही महिलांना वेगवेगळ्या खोलीत बसव. सर चला. सर तुम्ही काय विचार करताय? सगळे पुरावे तर तिच्या बाजूने. मला तर या केसमध्ये सगळीकडे अंधारच दिसतोय. फ्रेडी एक गोष्ट तर नक्की आहे की जेव्हा अंधार असतो तेव्हा सावली पडत नाही.
पण मला तर वाटतं ही सगळीच्या सगळी केस सावल्यांचाच खेळ आहे. सनडायल माहितीये ना? सनडायल सनडायल म्हणजे सूर्याची किरणं ज्या दिशेने येतात त्यानुसार वेळ दाखवतं ते. हो, म्हणजे सनडायल एक अशी वस्तू आहे ज्याने आपल्याला आकाशात सूर्याची जागा समजू शकते, ज्यामुळे आपण वेळेचा अंदाज लावू शकतो. आता बघ, पृथ्वी आपली फिरत असते, त्यानुसार सूर्याची जागाही बदलू लागते, ज्याच्यामुळे सनडायलवर सावलीची जागाही बदलत असते. हे तर लक्षात आलं सर, पण याचा या केसशी काय संबंध आहे? संबंध आहे फ्रेडी. परी, हे सगळे पुरावे आपण परीकडूनच मिळवलेत ना. पण परी एक अशी व्यक्ती आहे जी सगळ्या पुराव्यांना सहज बदलू शकते. मेमरी कार्ड मध्ये तारीखही बदलू शकते, सगळे पुरावे कंट्रोल करू शकते. पण सूर्याला कंट्रोल नाही करू शकत ही परी. ही विसरतेय की सूर्य कधीही चुकीची वेळ दाखवणार नाही. सर, म्हणजे या परीने व्हिडिओमध्ये डेट आणि टाइम दोन्ही बदलून टाकले? बदलले असतीलही किंवा नाही, पण आता आपण या सावल्यांना विचारणार आहोत की ही परी खोटं बोलतेय की ती खरं बोलतेय. करेक्ट. ही सेटिंग अगदी तशी झाली जशी परीच्या व्हिडिओमध्ये होती. ऊनही जवळपास तसंच आहे जसं त्या दिवशी होतं. फक्त परीच्या जागी पूर्वी उभी आहे. सर, आपण इथे काय करणार आहोत? पुढचे 6 तास पूर्वीला इथेच याच जागी उभं राहावं लागेल जशी व्हिडिओमध्ये परी उभी होती. आपल्याला हे पाहायचंय की जर परी खरं बोलत असेल तर दुपारी 2 ते 4च्या दरम्यान पूर्वीच्या चेहऱ्यावर बरोबर त्याच दिशेने ऊन पडेल जसं परीच्या चेहऱ्यावर पडलं होतं. आणि सर, जर माझी सावली परीच्या सावलीशी मॅच नाही झाली तर पाहूया. कॅमेरा ऑन कर. चला, गुड. ओके पूर्वी, रिलॅक्स. सर, काय आहे व्हिडिओत? पाहू देत ना जरा. सकाळी 11 ते 1 वाजण्याच्या दरम्यान तू तो व्हिडिओ रेकॉर्ड केला होतास. आणि मग तू मोठ्या हुशारीने व्हिडिओ ब्लॉगची डेट आणि टाइम दोन्ही बदलून टाकलंस. मेमरी कार्ड मध्ये डेट आणि टाइम बदललास आणि आपला मोबाईल फोन घरीच ठेवलास, म्हणजे आम्हाला लोकेशन तिथलं मिळावं. तुला का वाटलं की हे सगळं केल्याने आम्ही मूर्ख बनू का? हा, तू आम्हाला मूर्ख बनवू शकले नाहीस आणि आकाशात असलेल्या सूर्यालाही. तुझ्या व्हिडिओमध्ये उन्हाची दिशा पाहून स्पष्टपणे कळतंय की तो व्हिडिओ 11 ते 1च्या मध्ये शूट झालाय. चांगला प्रयत्न केला होतास तू, पण रिसर्च मध्ये जरा कमी पडलीस. परी, तुझ्याबद्दल आम्हाला सर्व काही समजलंय. परी, आम्हाला जास्तीत जास्त 4 आठवडे लागतील तुझी DNA टेस्ट करून हे सिद्ध करायला की तू सुधीरजींची मुलगी आहेस. पण त्याने सत्य बदलणार नाहीये. मला त्यांना मारायचं नव्हतं, अजिबात त्यांना मारायचं नव्हतं. एवढीच इच्छा होती की त्यांनी मला स्वीकारावं. लहानाची मोठी अनाथ आश्रमात झाले. फक्त एक कुटुंब हवं होतं मला. तुला सुधीरजींबद्दल समजलं कसं? ते माझ्या लहानपणीच्या कपड्यांमुळे. त्या कपड्यांवर हॉस्पिटलचे कार्ड होतं. ते काढायला विसरले होते. त्याच कार्डवर बाबांचा नंबरही होता. मी बाबांना खूप शोधलं होतं. मग गेल्या वर्षी मला त्यांच्या कंपनीबद्दल समजलं. पण तू त्यांची कंपनी का जॉईन केलीस? तुला हवं तर तू कुठे सुधीरजींना भेटून सांगू शकली असतीस की तू त्यांची मुलगी आहेस. पण मला त्यांना ओळखायचं होतं, भेटायचं होतं. मग हळूहळू मला कळायला लागलं की ते वाईट व्यक्ती नाही आहेत, ते मनाने चांगले आहेत. मग मला वाटलं की कदाचित
तेव्हाची परिस्थिती वाईट असेल म्हणून त्यांनी मला अनाथाश्रमात पाठवलं असणार. पण आता तर सगळं ठीकठाक होतं ना. आता ते मला स्वीकारू शकत होते. मग त्यांना भेटल्यावर तू मृत्यूपत्रात हिस्सा का मागितलास? कारण मला जाणून घ्यायचं होतं की त्यांच्यासाठी महत्वाचं काय, पैसे की मी. म्हणूनच सुधीरजींना त्यांचं मृत्यूपत्र बदलायचं होतं. हो, आणि हे ऐकून मला फार आनंद झाला. पण मग सुधीरने त्याचा निर्णय बदलला, जे तुला सहन झालं नाही. सगळं त्यांची बायको आणि त्यांच्या मुलांमुळे झालं. त्यांना हे सहनच झालं नाही की बाबा माझं नाव विल मध्ये ऍड करणार होते. म्हणजे परत एकदा सुधीरजींनी तुला स्वीकारायला नकार दिला. हो, आणि यावेळी कुटुंबामुळे. ते जराही बदलले नव्हते. ते तसेच होते जसे आधी होते. स्वार्थी, मतलबी, बेजबाबदार. सरळ सरळ हिस्सा मिळाला नाही तर त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केलीस? नाही, मी जेव्हा त्यांना पहिला एन्व्हलप पाठवला तेव्हा माझी अशी काहीच इच्छा नव्हती. नाहीतर मी एवढी मूर्ख नाही की एन्व्हलप स्वतःच्या तोंडाने सील करेन. मला तर फक्त एवढीच अपेक्षा होती, ऍटलिस्ट त्यांनी मला स्वतःच्या कुटुंबात स्वीकारावं, माझं स्वतःचं कुटुंब असावं. आणि म्हणूनच माझ्या बाबांच्या वाढदिवशी मी गुंगीचं औषध टाकलेला बदामाचा केक घेऊन त्यांच्या घरी गेले. मला ॲलर्जी आहे. बाळा, तुला सुधीरजींचं पूर्ण कुटुंब संपवायचं होतं ना. तुझं ध्येय पूर्ण झालं. आता तुझ्या बरोबर त्यांच्या कुटुंबाचा शेवटचा सदस्यही संपून जाईल. तुरुंगात जाण्यापूर्वी आम्ही तुला एका व्यक्तीला भेटवणार आहोत. या आहेत मिस अदिती, तुझी आई. आई? तुम्हाला खोटं सांगण्यात आलं होतं की तुमचं मूल जन्मतःच मेलं होतं. आई? परीने सुधीर आणि त्याच्या कुटुंबाला संपवून टाकलं. आम्हाला खेद वाटतोय की तुम्ही दोघी पुन्हा कायमच्या वेगळ्या होणार आहात.